हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज हा आहे आजचा लंच बॉक्स. तर माझ्या मुलासाठी मी टिफिन बनवते सकाळी आणि माझ्यासाठी सुद्धा. तर इथे मी आज पालक पनीरची भाजी बनवते आहे. त्यासाठी मी पालक गरम पाण्यामध्ये ब्लँच करून घेतलेला आहे 2 मिनिटासाठी आणि तो आता आपण चाळणीवर काढून घेणार आहोत आणि थंड करत ठेवणार आहोत. आणि थंड केल्यानंतर हे सगळं आपण मिक्सरला वाटायचं आहे. तर त्यामध्ये आपण पालक घेणार आहोत जो आता थंड झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या घेणार आहोत. तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. त्याच्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी. तिखट तुमच्या अंदाजाने तुम्ही टाका. 1 टमाटर मी टाकलेला आहे. तुम्ही यामध्ये कांदा देखील ॲड करू शकता, पण सकाळच्या घाईमध्ये खूप काही गोष्टी राहून जातात. तर मी 1 टमाटर कट करून टाकलेला आहे. तर थोडंसं याची टेस्ट खूप छान येते. नंतर 1 चमचा जिरं देखील टाकलेलं आहे आणि अगदी किंचित असं पाणी टाकून हे आपण घट्टसर असं वाटून घ्यायचं आहे. पण त्यासाठी एक सिक्रेट पदार्थ आपण टाकणार आहोत. तो म्हणजे खूप टेस्टी असं हे पालक पनीर होण्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ टाकतोय. तर तो कोणता आहे, तर तो आहे ही भाजकी चणा डाळ जी आपण चिवड्यामध्ये वापरतो. तर हे मी 2 चमचे यामध्ये टाकते आहे भाजकी चणा डाळ. तर याने ना काय होतं, एकतर आपली पालक पनीरची जी भाजी आहे ती खूप छान अशी घट्ट होते आणि ग्रीन कलर जो आहे तो तसाच टिकून राहतो आणि खूप छान आणि टेस्टी अशी होते. अगदी थोडंसं किंचित पाणी टाकून मी हे वाटून घेणार आहे. तर इथे आपली मिक्सरला पेस्ट ही तयार आहे. तर इथे एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, अगदी हार्डली 2 चमचे. तुम्ही तुमच्या अंदाजाने तेल घेऊ शकता. नंतर त्यामध्ये आता आपण फोडणी देणार आहोत. तर मी इथे जिरं टाकलेलं आहे फोडणीला आणि जिरं छान अगदी तडतडलं पाहिजे. ही भाजी खूप छान टेस्टी होते. लहान मुलांना पण डब्यासाठी देऊ शकतो, मोठ्यांना पण आवडते, कारण पालक हे फार गरजेचं आहे. आपल्या डोळ्यांसाठी पालक खूप चांगला असतो आणि हेल्दी आहे. तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ही पालकची भाजी बनवून बघा आणि त्यामध्ये नक्कीच हा पदार्थ टाकून बघा की तुमची भाजी जेणेकरून खूप छान होईल. तर इथे मी कढीपत्ता टाकला आहे आणि ही जी पालकची पेस्ट आहे केलेली ती मी या कढईमध्ये ॲड केलेली आहे आणि छान आता याला मी अशी एक उकळी काढणार आहे. आणि त्याच्यानंतर अजून काही आपल्या टाकायचं राहिलेलं आहे मसाले. तर मी याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून धण्याची पावडर देखील टाकणार आहे, कारण जिरं मी फोडणीला दिलेलं आहे त्यामुळे धणा पावडर मी ह्याच्यामध्ये टाकते आणि जिरं वाटायला देखील घेतलेलं आहे त्याच्यामुळे धण्याची पावडर मी वरून टाकते. लसूण, जिरं आणि मिरची ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे तर ते खूप छान लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सर्वांना आवडेल. तर मी ह्याच्यामध्ये पनीर टाकते आता. तुम्ही कितीही पनीर वापरू शकता, पनीर अनलिमिटेड टाकू शकता. तर मी इथे 1/2 किलो पनीर टाकलेलं आहे. तर खूप छान अशी टेस्टी अशी ही माझी भाजी तयार झाली होती आणि हा लंच बॉक्स आहे माझ्या मुलाचा. तर ऑफकोर्स माझासुद्धा. तर मी आता हा नंतर लंचसाठीच हे त्याला देते आहे. तर तिथे थोडंसं मी टेस्टसाठी मीठ वापरलेलं आहे आणि खूप सिंपल अशी मी भाजी बनवली. त्याच्यामध्ये मी काय फार असे जास्त मसाले टाकले नाहीत, कारण सकाळच्या घाईमध्ये खूप काही मसाले ॲड करणं किंवा वाटण करणं या सगळ्या गोष्टी नाही होत. तर पालक पनीर झटपट कसं बनवायचं, तर मी ही सिरीज सुरू करते की लंच बॉक्सची. तर तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला फर्स्ट सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओसाठी लाईक आणि कमेंट देखील करा, त्यामुळे मलाच मोटिवेशन मिळेल. तर मी इकडे चपाती करून घेते आहे, ज्याला काही पोळी देखील म्हणतात, पण मी चपातीच म्हणते. आणि चपाती आणि पालक पनीर असा आजचा हा लंच बॉक्स आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, तुम्हाला आवडेल. आणि ह्याच्या पुढचे देखील व्हिडिओ छान छान असणार आहेत, तर तुम्ही नक्कीच बघा. तर आता मी माझ्या मुलाचा टिफिन पॅक करते, कारण त्याला जायचं आहे. तर मी गरम गरम पालक पनीरची जी भाजी आहे ती या मिल्टनच्या डब्यामध्ये भरते आहे की जेणेकरून ते गरमच राहील आणि त्याला पॅक करून देणार आहे हा डब्बा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आज ही मी सिरीज सुरू करते. तर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला जर आवडत असतील तर मी नक्कीच हे कंटिन्यू करणार आहे. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हा मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. आणि जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर असा हा आजचा होता लंच बॉक्स, पालक पनीर आणि चपाती. तर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्कीच सांगा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. अगदी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघताय त्यासाठी.